ठरलं तर मग मालिकेमध्ये या साक्षीने अर्जुनची खूप बदनामी केली आहे। चैतन्य आणि अर्जुनने मला फसवले असं सगळ्यांना सांगते आणि लोकांचा विश्वास सुद्धा पडतो। त्यामुळे चैतन्य आणि अर्जुनवर खूप मोठं संकट ओढवतो। ही साक्षी इथेच थांबत नाही, अजूनही खूप भयंकर कट कारस्थान करते आणि काही माणसं अर्जुनच्या घरी आणि अर्जुनच्या ऑफिसमध्ये सुद्धा पाठवते। यानंतर ही सगळी माणसं अर्जुनच्या ऑफिसमध्ये येऊन त्यांच्यावर घाणेरडे आरोप करतात आणि ऑफिसची तोडफोड सुद्धा करण्याचा प्रयत्न करतात। यानंतर मग एक माणूस त्याला चप्पल सुद्धा मारतो, परंतु ही सायली मध्येच येऊन ती चप्पल अडवते। यावेळेस हा अर्जुन भयंकर अडकलेला आहे आणि यातून कसं बाहेर पडायचं हे अर्जुनला सुचतच नाही आणि अर्जुनकडे ज्या काही केसेस होत्या त्या सुद्धा सगळ्यांनी परत घेतलेल्या असतात। त्याच्याकडे एक सुद्धा केस राहिलेली नसते, परंतु यानंतर सायली तिथे येते आणि मधुभाऊंची केस त्यांना देऊन सांगते की तुम्ही हे केस लढा आणि तुम्ही जिंका सुद्धा। ही केस एकदा का तुम्ही जिंकली तर तुमची प्रतिष्ठा, तुमची इज्जत तुम्हाला परत मिळेल आणि या सगळ्या संकटातून तुम्ही नक्की बाहेर याल। आता येणाऱ्या भागामध्ये साक्षी सगळं काही खोटं बोलते हे आता सायलीच शोधून काढताना तुम्हाला दिसेल। असेच मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।